खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, बघ पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिल्ले निजली झोक्यात जसा झुलता बंगला, तिचा पिल्ला मंदी जीव, जीव झाडाले टांगला. तुमच्या आमच्यासारखा संसार आहे, तुमच्या आमच्यासारखाच त्या ठिकाणी प्रपंच तेही करताय. मग असे असणारे माझ्या लेकराचे असो, पाखराचे असो किंवा वासराचे असो, आई ती आईच असते. अशा असणाऱ्या पशु पक्षी योनीमध्ये एक नर आणि एक मादी आहे. आता ती मादी गर्भवती राहिली, आणि जेव्हा गर्भवती राहिली प्रेग्नन्सी मध्ये, तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या पतीची किंबहुना त्या नराची जबाबदारी वाढली. त्याला कळून चुकलं की आता कर्तव्याने जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर आहे. तिला काय हवं काय नको हे सगळं पाहण्याची जबाबदारी माझी आहे, आणि त्यानं ती स्वीकारली. म्हणून फार लांब काय त्या ठिकाणी जायचा नाही. तो सकाळ दुपार संध्याकाळ जवळ आसपास असायचा. पण त्यांचं त्या ठिकाणी मायबापू पक्षाचा जन्म आहे म्हणून आकाशात भ्रमण करणं, भ्रमंतीसाठी जाणं, स्वैर होणं, हे त्यांचं नित्यक्रमाचं त्या ठिकाणी दैनंदिन काम आहे. दिवसामागे दिवस जात चाललेत. विलक्षण असणारा काळ त्या ठिकाणी कोणासाठी थांबत नाही. आणि अशा वेळेस दिवस भरत आले ना, तेव्हा त्या ठिकाणी त्या पतीला साहजिकच वाटलं की पोटाला येणारी संतती म्हणजे माझं लेकरू, माझं पिल्लू सात्विक असावं. पण सात्विक येण्यासाठी, सात्विक होण्यासाठी काहीतरी आमचंही शुद्ध कर्म असावं ना. म्हणून त्यानं ठरवलं का नाही मी माझ्या पत्नीला त्या ठिकाणी रामकथा सांगावी, म्हणजे ती सांगितल्यानंतर गर्भसंस्कार होतील. तो गर्भसंस्कार करावा या अनुषंगानं आता रामकथा सांगायला सुरुवात केली. सकाळी उठले की भ्रमण करायचे, ज्या उपवनात जायचे तिथे बसायचे, तिथे एक एक भाग त्या ठिकाणी सांगायचे. भाग संपला की परत घरट्याकडे परतून यायचे. जेवढं पाहिजे तेवढं अन्न त्या ठिकाणी तो आणायचा, तो सात्विक आहार घेतला जायचा आणि घरट्यात येऊन बसायचे. असं दररोजचं चालू झालं. एक दिवस स्वैर झाले, भ्रमंती केली, एका उपवनात गेले आणि तिथं त्यांनी रामकथा सांगायला सुरुवात केली. तो सांगायचा ती ऐकायची, तो सांगायचा ती ऐकायची, आणि असं सांगता ऐकता असं करून ती तल्लीन झाली. आणि अशा वेळेला मात्र माईबापू तिथे सीतामाई फेरफटका मारायला आली. आणि या माऊलीनं, या सीतामाईनं त्या ठिकाणी ती कथा ऐकली, तिला भावली. आणि अंतःकरणात विचार आला की हे पक्षी आणि किती गोड कथा आहे, का यांना बंदिवासात टाकून आहे का, तर मला दररोज ही कथा ऐकायला भेटेल. आणि पिंजऱ्यात तिनं बंदिस्त केलं. पिंजऱ्यात बंदिस्त होत असताना त्या पक्ष्याने विनंती केली, आई अगं आम्ही ऐकलेलं आहे का, आम्ही ऐकलेलं आहे माझ्या लेकराचे असो, वासराचे असो, पाखराचे असो, आई ते आईच असते. पिलू ठेवून खोप्यात चिवून हिंडते चाऱ्याले, गोठ्यामध्ये काळी गाय कशी चाटे वासराले, हे पाहून वाटते माया सवी साऱ्याले, माया सवी साऱ्याले. गोठ्यामध्ये बांधलेली गाई चरायला सोडावी आणि बांधलेल्या वासरांना आंबरडा पडावा. दोरखंडानं बांधलेली गाई दोरखंड तोडून येईल, नाही तर फुटा उठून येईल बाबा. पण लेकराकडे, लेकराला पाहिजे, त्या वासराला पाहिजे आणि चाटेल. चाटणारे गाय आणि ते वासरू पाहिलं, आई आयुष्यात नसली ना की आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सकाळी दाना पाणी घ्यायला परसात आलेली चिमणी चोचीत दाना घेईल आणि घरट्याच्या दिशेनं जाईल आणि पिलांच्या चोचीत घालेल अशी चिव, असं पिल्लू पाहिलं की आई नसल्याची उणीव भासेल. आणि जाऊ दे, हे सगळं नैसर्गिक आता त्या ठिकाणी लोक पाहून चाललं. पण हम दो हमारे दो, लेकरू तरी असतच ना. अंगणात खेळणाऱ्या लेकराने त्या ठिकाणी धडपडावं, रडावं, आणि रडताना त्या आवाजाच्या दिशेनं त्या ठिकाणी आईनं ऐकावं. आणि चपात्या करणाऱ्या माईनं पटकन जावं, लेकराला उचलून घ्यावं, मोठ्या मोठ्या मुके घ्यावेत आणि घरात घेऊन जावं. अशी माय लेकरू पाहिलं की आई नसल्याची उणीव भासेल. त्या पक्षाने त्या माईला सांगितलं, आई आई ते आईच असते, आम्हाला पिंजऱ्यात का बंदिस्त केलं. सोयीनं भ्रमण करणं हा आमचा नेत्याचा क्रम आहे. सांगितलं, तुझी रामकथा सांगत होता ना, ती मला भावली आणि मला ती ऐकायची आहे. आणि दररोज ऐकावी
ऐकायला भेटावी या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी बंदिस्त केले. त्या नरानं सांगितलं एवढंच नाही, याच्यासाठी बंदिस्त करायची गरज नाही. जसं मी माझ्या पत्नीला सांगत होतो ना, तसं आई तुम्हालाही सांगेल. फार फार तर एखादा श्रोता वाढणार आहे, याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? मला आनंद वाटेल, पण सोडा. गयावया केली, काकुलतीला आला. जणू काय ते पक्षीने त्या ठिकाणी पदराची ओटी करून याचना करते, भीक मागते. हवं तर भीक समज आई, पण सोड ग. सांगितलं बाल हट्ट, राज हट्ट, श्री हट्ट, जोग हट्ट जसा असतो ना, तसा श्री हट्टे माय बाप नाही सोडलं. असो, विषयांतर मोठं होत चाललंय, जास्त वेळ घेणार नाही. आपण थोडस सावलीत आहोत ताई. पाठी मागे मंडप जरी असला तरी रखरक्त ऊन आहे, याची जाणीव अंतकरणात ठेवून फार वेळ घेत नाही. हे सगळं झालं, पण सीताबाईनं सोडलं नाही. सांगितलं माझी पत्नी प्रेग्नन्सी मध्ये आहे, ती गर्भवती आहे. सांगितलं मग तसं जर असेल तर तुझ्या पत्नीसाठी मी मऊ गालीचा तयार करते. सीताबाईनं सांगितलं, तसं केला देखील. सांगितलं तिला काय हवं काय नको हे सगळं मला पाहिजे. मी सकाळी जातो ना तेव्हा न्याहारीसाठी, दुपारीसाठी, संध्याकाळसाठी तिच्या अन्न पाण्याची व्यवस्था मी करतो. सांगितलं ती व्यवस्था सुद्धा मी करते. पाहिजे तो फळहार देते. सगळं त्या ठिकाणी सीतामाईनं देण्याचा प्रयत्न केला आणि दिलं देखील. पण हे सगळं देत असताना, शुद्ध सात्विक आहार असताना मायबापू एक दिवस अन्न पाणी वर्ज्य केला. सकाळी ठेवलेला फलहार दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत असणाऱ्या दोनही पक्षाने घेतला नाही. सीतामाई आली, पाहिलं तर घेतलेला नाही. जवळ आली, सांगितलं ए माई, अगं मी देखील एक स्त्री आहे ग, आणि तुझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय. अगं सकाळी तुला अन्न पाणी दिले, तू नाही घेतलं. दोन जीवाचे ग, थोडस काहीतरी खाऊन घे. आणि त्या मादीनं सांगितलं माझ्यासाठी सात्विक आहार तोच आहे. माझ्या पतीनं स्वकष्टानं कमावून आणणं आणि माझ्यासाठी देणं हा खऱ्या अर्थानं माझ्यासाठी सात्विक आहार आहे. तुम्ही दिलेला सोन्यासारखा घास मला नकोय, तो विषया समान आहे. आणि दोनही उभे येताना पशु पक्ष्याने अन्न पाणी वर्ज्य केलं. सीतामाईच्याही जीवाची त्या ठिकाणी घालमेळ झाली. काकुलताला येऊन त्या ठिकाणी त्या पक्षानं, त्या नरानं पुन्हा सांगितलं आई मला सोडा ना, आम्हाला सोडा, आम्ही तुम्हाला शब्द देतो. आणि शब्द देतो असं म्हटल्यानंतर सीतामाईनं सांगितलं अरे तुम्ही पक्षी आहात आणि पक्षाने शब्द द्यायला की बोन तुम्ही दिलेला शब्द आता मी पाळेल की नाही मला त्या ठिकाणी कदाचित जाणीव नाही, कारण आता दिलेला शब्द पाळला जात नाही. आणि हल्ली पक्षांवर विश्वास ठेवण्याचे दिवस संपलेले, मी नाही ऐकणार. युक्तिवाद केला आणि युक्तिवाद केल्यानंतर त्याची फलश्रुती अशी भेटली. सांगितलं हवं तर तू म्हणतो ना तू स्वकष्टानं कमावणं, तिला आणून देणं, तर तिला बंदिस्त ठेवते, तुला सोडते, तू जा. नानू करता पक्षाला सोडणं, नराला सोडणं, न त्या ठिकाणी त्या असणाऱ्या पत्नीला शब्द देतोय लक्ष्मी मी सकाळी बाहेर पडतोय ग, न्याहारीला तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था करतो, येतो मी. आणि तो नर बाहेर पडला. बाहेर पडला, आकाशामध्ये सोयर झाला, भ्रमंती केली. भ्रमंती करत असताना या दोघांचंही दुर्दैव की त्या दिवशी सगळं क्लायमेट असणारं वातावरण निसर्गाचं त्या ठिकाणी बदललं. आणि हे सगळं बदलल्यानंतर झालं असं की ऐन दुपारी सूर्य अस्ताला जावा ना अशी परिस्थिती आली. विजांचा कडकडाट झाला. सर्वत्र त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला. आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये हा गेलेला पती, हा गेलेला पक्षी, हा नर दिशा मात्र हरवला. न्याहारीला येतो असं सांगितलं होतं. न्याहारीची वेळ झाली पण पक्षी नाही आला. ही असणारी पक्षीनी त्या ठिकाणी मायबापू वाट पाहत होती. प्रभाती पक्षीनी चारे असे जाई पिलू वाट पाये त्या ठिकाणी माऊलीची, किंवा दिवाळीच्या मुळा लेके असवली पाहत असे वाटुली माऊलीची. दिवाळीचा सण यावा, माहेर वासन असणाऱ्या लेकेला वाटव, माहेरातून माझी आई, माहेरातून माझे बाबा, माहेरातून माझी ताई, दादा कुणीतरी मला न्यायला येणार आहे. जर नाही न्यायला आणायला कुणी गेलं तर आशाची निराशा होते. तरी पण मनाची समजूत घालत असताना जणू काय ती मनाला सांगतेय. नाही मनाची समजूत घालता आली तर वाहणाऱ्या सोसाट्याच्या त्या वाऱ्यालाही सांगते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, मायरीच्या सुवासाची कर बरसात, सुखी आहे लेक सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, मायरीच्या सुखासाठी मन असावल. ही भावना तर लेकीची असते. तशी वाट पाहत होती. न्याहारीची वेळ झाली, पती आला नाही. दुपारची वेळ झाली, नाही आला.
मग मात्र मन चिंती ते वैर न चिंती अशी अवस्था झाली. तिच्या मनात नको ते विचार आले. माझा पती गेलाय, आता गेलाय, निहारीला येतो असं सांगितलं होतं. बरं असतील का? असतील तर आले का नसतील? एखाद्या व्याधानं बांध तर लावला नसेल ना, एखाद्या पारद्यानं बांध तर लावला नसेल ना, एखाद्या आगीत पडून त्या ठिकाणी माझा पती कोणाचा बक्षक तर झाला नसेल ना, असं नको ते विचार आले. पण मध्येच सकारात्मक विचारायचा नाही, असं नाही होणार. मी लक्ष्मीच्या पावलाने ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यात आले ना, त्या दिवशी एक मागणं मागितलंय. सौभाग्याचं लेणं कुंकू आणि मंगळसूत्र तुम्ही आम्ही लावता नाही, तेव्हा ते कुंकू गडद लावलं जातं ना, त्याच्या पाठीमागचा आशय एवढाच आहे, जसं गडद गडद कुंकू आहे तसं वाढत वाढत त्या ठिकाणी आयुष्य जावं. देवा, आयावाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आणि हे सगळं झालं. शेवटी अंधार पसरायची वेळ आली, सूर्य अस्ताला गेला आणि आशा संपली. आता प्राण जात नाही म्हणून जीवात जीव त्या ठिकाणी होता, तो जीव कंठात आला, कंठातून डोळ्यात आला, वाट पाहत होती. तोपर्यंत क्लायमेट सगळं म्हणजे वातावरण निवळलं आणि निवळल्यानंतर त्या पक्षाला दिशा सापडली आणि अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेलेला पक्षी तो अन्नाचा कण घेऊन गरट्याच्या दिशेला परतला. तोपर्यंत ती वाट पाहत होती. मायबापू, विरह काय असतो? पडिले दूर देशी मज आठवे मनासी, नको नको हा युग कष्ट होता ती जीवासी, दिनू तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावूनी गेला अजूनही कनये. ती अवस्था लागली होती, अजून का माझा पती येत नाही? आणि तो परतला, गरपेच्या दिशेने आला. अन्नाचा कण पत्नीकडे देत असताना सांगितलं, लक्ष्मी, माफ कर ग तुझ्या अभागी पतीला, घे ना घे ना, दिवसभर काही खाल्लं नाही, तू खा. आणि त्या पत्नीला सांगितलं, धनी, आता सगळे अवयव बंद पडले, फक्त जीव जात नाही ना, म्हणून हा प्राण कंठात आणून तुमची वाट पाहते. तुम्ही आलात ना, यातच माझं सौख्य सामावलं. तुम्ही सुखी आहात ना, यातच माझं सौख्य सामावलंय. आता मी देह समर्पित करणार आहे तुमच्या चरणाशी. हे विलक्षण मागणं मागितलं, देह समर्पित केला. याची देही याची डोळा तो देह जात असताना त्या नरानं पाहिला आणि सीतामाईला सांगितलं, आई, चुकलं का आमचं? आम्ही पक्षी होतो, पण दिलेला शब्द आम्ही मोडला नसता. ज्या अर्थी मी माझ्या पत्नीला रामकथा सांगत होतो ना, त्या अर्थी तुकोबांचं वचन मला पाठ होतं, तुका म्हणे देवा शब्द ही तुकाचे राखावा. मी शब्द मोडला नसता, मोडलाच असता तर आमचं कुळ अपवित्र झालं असतं, आमच्या पाठीमागची कुळ त्या ठिकाणी नरकात गेली असती. पण नाही ऐकलं तू. आता माझी पत्नी गेली आणि मी देखील देह समर्पित करतोय. पण जे हातून घडलेलं कर्म आहे ना, ते कर्म कोणाला चुकत नाही. आणि मग पुढे जाऊन एकनाथ बाबा म्हणतायत, मायबापू, जसं कर्म करू तसं भोगायला येतं. शेवटी सीतामाई कोणती चूक सीतामाईच्या लक्षात आली, पण घडलेलं कर्म मात्र त्या ठिकाणी चुकवता नाही आलं. आणि पुढे सीतामाईच्याही पोटात त्या ठिकाणी आपत्ती असताना 6 महिन्याचा का होईना त्या ठिकाणी योग सीतामाईला सहन करावा लागला.